एकीकडे पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या बचतीच्या आवाहनावरून सामान्य जनतेत मोठा संभ्रम निर्माण होतोय की देशात पुन्हा लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण होऊ शकते का। आज शेअर बाजार पुन्हा कोसळलाय, त्यामुळे लोकांच्या मनात भीती वाढते। पण खरंच घाबरण्याचं कारण आहे का? सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली वाढ, त्याचा भारतीय शेअर बाजारावर झालेला परिणाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं बचतीचं आवाहन, या तिन्ही गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे आपण आज सविस्तरमध्ये या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मध्य पूर्वेतील वाढता तणाव, समुद्री मार्गावरील अडथळे आणि काही महत्त्वाच्या तेल उत्पादक देशांमधील अनिश्चितता यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण झालाय। यामुळे ब्रँड क्रूडच्या किमती काही दिवसातच सुमारे $5 वाढल्या। यापूर्वी 67 ते $70 प्रति बॅरलच्या आसपास असलेला दर आता त्यापेक्षा जास्त गेलाय। भारतासारख्या देशासाठी ही मोठी चिंता आहे, कारण देशाच्या एकूण गरजेपैकी सुमारे 85% कच्चं तेल हिचे आयात केलं जातं। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की सर्वप्रथम इंधन महाग होण्याची शक्यता वाढते। पेट्रोल, डिझेल, गॅस, विमान इंधन यांचे दर वाढल्यास वाहतूक खर्च वाढेल। वाहतूक खर्च वाढला की अन्नधान्य, औषधं, बांधकाम साहित्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तू महाग होतात आणि यामुळे महागाई वाढते। आणि महागाई वाढली की ग्राहकांचा खर्च कमी होतो, उद्योगांवर ताण येतो आणि अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतो। आता समजून घेऊ की शेअर बाजारात घसरण का होतीये। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली, कारण तेल महाग झालं की कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि नफा कमी होतो। विशेषतः विमान कंपन्या, पेंट उद्योग, सिमेंट, लॉजिस्टिक आणि रसायन उद्योग यांना मोठा फटका बसतो। त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर्स विकण्यास सुरुवात केली आणि बाजारात मोठी घसरण झाली। सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तीव्र पडझड दिसून येते। आता या सगळ्याचा रुपयावर काय परिणाम होतोय हे समजणं सुद्धा महत्त्वाचं आहे। भारताला तेल खरेदीसाठी डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात। तेल महाग झालं की जास्त डॉलर लागतात आणि डॉलरची मागणी वाढली की रुपया कमजोर होतो। रुपया कमजोर झाला की आयात आणखी महाग होते आणि यामुळे महागाईचा दबाव अधिक वाढतो। म्हणून पंतप्रधान मोदींनी परकीय वस्तूंची खरेदी कमी करण्यास सांगितलंय। भारत जितका परकीय व्यापारातून पैसा कमवतो आणि जितका खर्च करतो त्यातील फरक म्हणजे चालू खात्यातील तूट। तेल आयातीचा खर्च वाढल्यास ही तूट वाढते आणि तूट वाढल्यास परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होऊ शकतो आणि रुपयावर आणखी दबाव येतो। कच्च्या तेलाच्या किमती सलग काही महिने उच्च राहिल्यास कंपन्यांचे खर्च वाढतात आणि कंपन्या तो खर्च ग्राहकांवर टाकू शकल्या नाहीत तर त्याचा नफा घटतो। नफा घटल्यास शेअरच्या किमती खाली येतात आणि त्यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण होतं। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन जपून वापरण्याचं आवाहन केलंय। अनावश्यक वीज वापर टाळा, इंधनाची बचत करा आणि शक्य तितकं स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्या, असा संदेश त्यांनी दिलाय। तसंच अनावश्यक आयात आणि सोन्याची खरेदी कमी करण्याचंही आवाहन करण्यात आलंय, कारण सोनं आणि तेल या दोन्ही वस्तू मोठ्या प्रमाणावर आयात केल्या जातात, त्यामुळे परकीय चलनाचा साठा वापरला जातो। आता या सगळ्याचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतो, तर तो असा की जर कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ उच्च राहिल्या तर पेट्रोल डिझेलचे दर वाढू शकतात, माल वाहतुकीचा खर्च वाढू शकतो, किराणा वस्तू महाग होऊ शकतात, विमान प्रवास महाग होऊ शकतो, गृह कर्ज आणि इतर कर्जावरील व्याजदर वाढण्याची सुद्धा शक्यता असते। मग अशा परिस्थितीत बाजार पुन्हा सावरू शकतो का? तर होय, पण त्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिली म्हणजे मध्य पूर्वेतील तणाव कमी होणं आणि पुरवठा सुरळीत होणं। दुसरी म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा 65 ते $70च्या मर्यादेत येणं। असं झाल्यास महागाईचा दबाव कमी होईल, कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा होईल आणि शेअर बाजारात पुन्हा सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकतं। कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ ही केवळ इंधन दरवाढीपुरती मर्यादित नसते, ती थेट शेअर बाजार, रुपया, महागाई, कंपन्यांचा नफा आणि सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम करते। याच कारणामुळे मोदी यांनी बचत आणि संयमाचा संदेश दिलाय। जोपर्यंत जागतिक परिस्थिती स्थिर होत नाही आणि तेलाच्या किमती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत बाजारातील अस्थिरता कायम राहू शकते।